नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण जसं काल 11 सालच्या पेपरमधला भाग एक पाहिला होता. आज आपण त्याच्यातला दुसरा भाग पाहूया. तरी मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की जे काही विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपले पूर्वीचे जे व्हिडिओ आहे अध्यापनशास्त्राचे पॅडॉलॉजीचे 12 भाग टाकलेले आहेत ते, किंवा पेपरचे, आणि जे काही मी पॅडॉलॉजीचे जे काही लेक्चर घेतले होते, भाषा शिक्षण संपादन, असे अध्यापनाचे सूत्र, यावरचे जे सर्वांची लिंक ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकलेल्या आहेत, मागच्या व्हिडिओच्या पण आणि आजच्या व्हिडिओच्या पण. मी डिस्क्रिप्शन बॉक्सला त्या सगळ्या लिंक टाकते. तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि इतरही व्हिडिओच्या पाठ्यक्रमाचा जो व्हिडिओ आहे CTTचा, त्याच्या देखील लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकते. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. म्हणजे काय होतं की तुम्हाला जे काही व्हिडिओ मराठीच्या संदर्भात मी टाकेल ते तुम्हाला मिळतील. चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर यामध्ये पहिला आहे उतारा. तर पाहू आपण. अमेरिकेत वॉल्ट व्हिटमन म्हणून एक उच्च दर्जाचा व स्वतंत्र प्रतिभेचा कवी गेल्या शतकात होऊन गेला. त्याने आपल्या काव्यसंग्रहास लीव्ज ऑफ द ग्रास म्हणजे तृणपर्ण हे साधे नाव दिले आहे. वॉल्ट व्हिटमन याने आपल्या सुंदर स्फूर्तिदायक कवितास तृणपर्ण हे साधे नाव का बरे दिले? एक दिवस मी पहाटे उठलो व मला वॉल्ट व्हिटमनच्या काव्याची आठवण झाली व त्या नावाचा मी विचार करू लागलो. तृणासंबंधी मी विचार करू लागलो. तो माझी मती गुंग होऊन गेली. लहानसे तृण परंतु महिमा थोर आहे असे मला दिसून येऊ लागले. वॉल्ट व्हिटमनने स्वतःच्या काव्यास तृणपर्ण हे नाव का दिले ते समजून आले. तृण गवत किती लहान व चिमुकले तरी पण त्याची महिमा मोठा आहे. तृण हे सर्व विश्वास गुरुस्थानी शोभण्यासारखे आहे. वर्षा ऋतूस प्रारंभ झाला म्हणजे जेथे पूर्वी काही दिसत नव्हते तेथे जेथे रखरखीत व उजाड भासत होते त्या जमिनीवर दृष्टी फेकली असता, ज्या पर्वत शिखरांकडे दृष्टी फेकली असता रखरखीतपणामुळे दिपल्यासारखे होई, तीच भूमी, तेच पर्वत, तीच डोंगराची अंगे प्रत्यांगे किती सुंदर व रमणीय दिसू लागतात. डोळ्यात संतोषदायक अशी हिरवी नव्या नवळाईची मृदू लव सर्वत्र दिसू लागते. कोठेही चौफे दृष्टी फेका, जेथे जेथे म्हणून जागा असेल तेथे तेथे तृण सर्वत्र उगवलेले असते. घराच्या कौलांवर, दगडाच्या अंगावर, वृक्षांच्या स्कंधावर सुद्धा गवत उगवलेले दिसेल. या तृणास उगवण्यासाठी वाटेल ते ठिकाण चालेल. वाटेल त्या ठिकाणी ते आपली सोय करून घेते. अमुकच ठिकाणी मी वाढेन असे त्याला वाटत नाही. परिस्थितीचा प्रतिबंध तृणाला कधीच नसतो. लहानसे इवलेसे गवत पण मुठभर उंचीचे असले तरी सारी धरती व्यापून टाकते. सर्व भूतलास आपल्या पायांनी त्याने आक्रांत करून सोडले आहे. लहान वस्तूतही ऐक्यामुळे व दृढ निश्चयामुळे पहा कसे सामर्थ्य उत्पन्न होते. एवढेसे गवत परंतु त्याने विस्तृत पृथ्वीस हिरव्या शालूने नटवली आहे. या तृणाने डोंगराच्या पाठीवर हिरव्या झुली घातल्या आहेत. पर्वताच्या माथ्यांवर हिरवे मंदिल बांधले आहे. कधी कधी ते तृण उंचही वाढते. वाऱ्याच्या झुळकेसरशी ते मंद डुलत असते. कबीराचा मुलगा कमाल हातात विळा घेऊन गवत कापण्यासाठी गेला असता. या तृणाच्या मंद डोलण्यानेच तो कमाल मोहून गेला. प्रेमाचा धडा शिकला. त्या डोलणाऱ्या तृणाने माना हलवून कमालास सांगितले, कापू नको रे कापू. जरी या तृणाची प्रार्थना कोणी ऐकली नाही व त्याला कापले तरी ते कुरकुर करीत नाही. सारा देह या तृणाने परार्थच दिलेला असतो. मनुष्य त्यास कापून काढतात. आगगाडीचे मालक त्यास आग लावतात. गुरे त्यावर चरतात व दातांनी कुरतडतात, परंतु ते तृण कुरकुर करीत नाही. उलट जरा पाऊस पडला, 4 दवांचे थेंब पडले तर ते पुन्हा वैभवाने वाढू लागते, डुलू लागते. तृणाचे हे वाढणे कोणासाठी आहे? तृणाची हिरवी संपत्ती कोणासाठी आहे? ते वैभव दुसऱ्यानेच लुटावे, त्या वैभवाने दुसऱ्याने संपन्न व्हावे, गायी गुरांनी पुष्ट व्हावे, दूध द्यावे म्हणून आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा उतारा आपण वाचलेला आहे. त्याचा आपण प्रश्न पाहूया. तृणाचे वैभव कोणासाठी आहे? तर पहिलं ऑप्शन आहे त्यात स्वतःसाठी, दुसरं लेखकासाठी, तिसरं दुसऱ्याने संपन्न व्हावे यासाठी, आणि चौथं आहे देशासाठी. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3
की दुसऱ्याने संपन्न व्हावे यासाठी. पुढचा प्रश्न पाहू. तृणाने डोंगराच्या पाठीवर झुली घातल्या आहेत, यात कोणता अलंकार आहे? पहिला आहे उपमा, दुसरा आहे रूपक, तिसरा आहे उत्प्रेक्षा, चौथा आहे स्वभावोक्ती. तर याचा अलंकार आहे, आन्सर क्रमांक दुसरं, रूपक अलंकार आहे याचा. पुढचा प्रश्न पाहू. मृदू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहिला आहे कोमल, दुसरा आहे मुलायम, तिसरा आहे माती आणि चौथा आहे कठीण. विरुद्धार्थी शब्द, मृदूचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं बरोबर उत्तर आहे चौथं, कठीण. पुढचा प्रश्न पाहू. परिस्थितीचा प्रतिबंध तृणाला नसतो म्हणजे परिस्थिती. पहिला आहे तृणाला अडवत नाही, तृणाला वाढू देत नाही, तृणाला कुंपण घालते, तृणावर मात करते. तर याचं बरोबर उत्तर आहे पहिलं, तृणाला अडवत नाही, कारण तृण आपल्या स्वतःच्या मार्गानेच वाढत राहते. पुढचा प्रश्न पाहू. कमाल कशाने मोहून गेला? पहिलं तृणाच्या सौंदर्याने, तृणाच्या मंद डोलण्याने, तिसरं तृणाच्या हिरव्या रंगाने, चौथं तृणाच्या मृदूपणाने. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, तृणाच्या मंद डोलण्याने. कबीराचा मुलगा ज्यावेळेस ते तृण कापायला गेलता, ते तृणाच्या मंद डोलण्याने तो मोहून गेला. पुढचा प्रश्न पाहू. सोय शब्दापासून बनलेले विशेषण कोणते? पहिलं सोयरा, दुसरं सोयीप्रमाणे, तिसरं सोयरीक आणि चौथं सोयीस्कर. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं आहे? तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, सोयीस्कर. पुढचा प्रश्न पाहू. व्हिटमन यांच्या काव्यसंग्रहाच्या इंग्रजी नावाचे रूपांतर कोणते? पहिलं तृणपाती, दुसरं तृणपाने, तिसरं तृणपर्ण आणि चौथं तृणपाते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, तृणपर्ण. पुढचा प्रश्न पाहू. तृणाने कोणती प्रार्थना केली? पहिलं कापू नको रे, दुसरं चिरडू नको रे, तिसरं तुडवू नको रे, चौथं तोडू नको रे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक पहिलं, कापू नको रे. पुढचा प्रश्न पाहू. तेच पर्वत किती सुंदर दिसू लागतात, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? पहिलं प्रश्नार्थक, दुसरं उद्गारवाचक, तिसरं विधानार्थी आणि चौथं नकारार्थी. तर हे वाक्य कशा प्रकारचं आहे? तुम्ही पाहिलं असेल इथं उद्गारवाचक चिन्ह पण दिलेलं आहे, म्हणजे हे कोणतं वाक्य आहे? मग उद्गारवाचक वाक्य आहे. कधी कधी थोडंसं आपण विचार केला की आपल्याला लगेच कळून येतं की त्याचा आन्सर कोणता आहे. पुढचे प्रश्न पाहू. तर आता पुढं एक उतारा आहे, परत तो उतारा आपण पाहूया. यावेळेस कविता न देता अजून एक उतारा दिलेला आहे. मराठवाड्याला सातवहन यादवांच्या प्राचीन राजवटीपासून ते मध्ययुगीन मुस्लिम सत्ताधीशांपर्यंत मोठा गौरवशाली इतिहास आहे. शेकडो वर्षाच्या या इतिहासाने या भूमीत संस्कृतीचे अनेक पदर विणले आहेत. पण पुढे स्वातंत्र्यानंतर हे सारे जग उपेक्षित बनले होते. या उपेक्षेने डॉक्टर पुरवारांना अस्वस्थ केले होते. अनेक ऐतिहासिक कलाकृती दुर्दशेचे जीवन जगत होत्या. काही नष्ट होत होत्या, तर काहींची चक्क छुपी विक्री सुरू होती. कानी येणारे या प्रत्येक अत्याचाराचे घाव त्यांच्या संवेदनशील मनात होत होते. आपल्या या गौरवशाली कला संस्कृतीचे वेळीच जतन व्हावे, त्यांना आश्रय, सुरक्षा आणि प्रेम मिळावे या विचारांनीच डॉक्टर पुरवारांना झपाटले. यासाठी सुरुवातीला
त्यांनी शासनाची पत्रव्यवहार केला, पण त्यांनी अपुऱ्या यंत्रणेचे कारण देत हात वर केले. मग अन्य संस्था व्यक्तींना त्यांनी हाक दिली, पण त्यांनीही त्यांच्या मर्यादा उघड केल्या. शेवटी न राहून पुरवारांनी स्वतःच या उपेक्षित वस्तूंचे पालकत्व घेण्यास सुरुवात केली आणि यातूनच औरंगाबादेत एक नवा इतिहास जन्माला आला. 40 वर्षे या एकट्या माणसाने तन मन धनाने आपले सारे आयुष्य पणाला लावत गावोगाव भटकत तब्बल 20,000 ऐतिहासिक कलाकृतींचा संग्रह केला. कधी त्याचं महत्त्व सांगत, कधी प्रेमाने तर कधी स्वतःच्या खिसा रिकामा करीत. अगदी अश्मयुगातील दगड हत्यारांपासून ते अगदी काल परवाच्या ब्रिटिश कागदपत्र नकाशांपर्यंत जे जे काही नष्ट होते, बाहेर विकले जाते, अशा प्रत्येक कलाकृतीला या माणसाने स्वतःच्या घराचा आसरा दिला. घराचाच एक मोठा भाग रिकामा करीत त्याने इथे संग्रहालय थाटले. ही सारी दालने असंख्य ऐतिहासिक वस्तूंनी भरलेली आहेत. काय नाही यात. पुरातत्व ते इतिहासापर्यंत आणि कला साहित्यापासून ते शस्त्र व्यापारांपर्यंत अशा अनेक विषयांना कवेत घेणाऱ्या वस्तू इथे आहेत. अश्मयुगीन हत्यारे, प्राचीन शिल्प, खेळणी, शस्त्रे, नाणी, मुद्रा, हस्तलिखिते, चित्रे, वस्त्रालंकार, भांडी, दैनंदिन वापरातील वस्तू असा हा हजारो कलाकृतींचा जणू खजिनाच आहे. जणू मानवाचा आदिम सत्यापासून ते भारताच्या गौरवशाली इतिहास कलेची सांगती. डॉक्टर पुरवारांबरोबर या वस्तू पाहू लागलो की या साऱ्याच वस्तू गळ्यात जीव आणून त्यांच्याबद्दल बोलू लागायच्या. हे लाखो वर्षापूर्वीचे जीवाश्म कुठल्या नदीपात्रात कसे सापडले, हे सातवाहन मातीचे दागिने दिवसभर ऊन खात वाळू उपशावर लक्ष ठेवत कसे गोळा केले, भंगार मोडीचे दुकाने पालथी घालत मूर्तिशिल्पांपासून दैनंदिन वस्तूंपर्यंत काय काय मिळवले, अशा अनेक सुरस कथा बाहेर यायच्या. डॉक्टर पुरवारांनी केवळ वस्तू गोळा केल्या नाहीत, तर त्या वस्तूंचे इतिहास, संस्कृतीचाही शोध घेतला. सातवाहनांच्या कुठल्या राजाच्या नाण्यावर हत्तीचे प्रतिमा आहे, पैठणीमध्ये सोन्याची जरी कशी विणली जायची आणि दांडपट्ट्यासारखे हत्यार कसे चालवायचे, या साऱ्याच गोष्टींची माहिती ते आत्मीयतेने द्यायचे. तर याचा उतारा आपण वाचलेला आहे. तर त्याच्याबद्दलचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, डॉक्टर पुरवारांनी ऐतिहासिक कलाकृतींचा संग्रह केला कारण. पहिलं, कलाकृतींचे जतन व्हावे अशी त्यांना तळमळ होती. दुसरं, या कलाकृती त्यांच्या स्वतःला हव्या होत्या. तिसरं, त्या कलाकृतींचे ते व्यापार करत होते. चौथं, त्यांना इतिहास आवडत होता. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 की काय, कला संस्कृतीचे जतन व्हावे अशी त्यांना तळमळ होती. पुरवारांचे संग्रह करण्याचे काम किती वर्ष चालू होते? पहिलं ऑप्शन 50 वर्ष, दुसरं ऑप्शन 20 वर्ष, तिसरं ऑप्शन 40 वर्ष आणि चौथं ऑप्शन 10 वर्ष. तर त्यांचं बरोबर उत्तर आहे उत्तर क्रमांक 3 की 40 वर्ष त्यांचं हे काम चालू होतं. पुढचा प्रश्न पाहू. पुरवारांसाठी कोणता शब्द सर्वाधिक समर्पक आहे? 1 सामान्य संग्राहक, दुसरं इतिहास लेखक, तिसरं कलावंत, चौथं संस्कृती रक्षक. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 संस्कृती रक्षक. सांगती म्हणजे काय? पहिलं सांगणारा, दुसरं सवंगडी, तिसरं सुसंगती आणि चौथं सोबती. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 सोबती. पुरवारांच्या कार्याचे योगदान कोणत्या क्षेत्रांना आहे? पहिलं भूगोल, कला, इतिहास, दुसरं भौतिकशास्त्र, इतिहास, पुरातत्व, तिसरं इतिहास, पुरातत्व, कला, चौथं इतिहास, साहित्य, भूशास्त्र. तर याचं बरोबर ऑप्शन आहे तिसरं इतिहास आणि पुरातत्व कला.
पुढचा प्रश्न पाहू. सुरस या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पहिलं सुरेल, दुसरं रसाळ, तिसरं रसरशीत, चौथं नीरस. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दुसरं, रसाळ. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्राथमिक शिक्षक खालील गोष्टींपैकी काय करू शकतो? तर विद्यार्थी मित्र, इथून अध्यापनशास्त्र सुरू झालेलं आहे, तर आपण ते पाहूया. विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्राथमिक शिक्षक खालील गोष्टींपैकी काय करू शकतो? पहिलं, दैनंदिन वेळापत्रकात विशिष्ट श्रवण कृतींचा नित्याचा घटक म्हणून समावेश करणे. दुसरं, शिक्षकाने नुकतेच जे म्हटले असेल ते एकेका विद्यार्थ्याला म्हणायला सांगतात मधून मधून थांबणे. तिसरं, विद्यार्थी बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे. चौथं, विद्यार्थी जे ऐकत आहेत त्याविषयी सखोल विचार करण्याची त्यांना वारंवार आठवण करून देणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 की काय, श्रवण कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी दैनंदिन वेळापत्रकात विशिष्ट श्रवण कृतींचा नित्याचा घटक म्हणून समावेश करणे. पुढचा प्रश्न पाहू. एका शिक्षिकेच्या वर्गात वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी आहेत. त्यांना अधिक मदत व्हावी म्हणून ती अनेक वेळा शाब्दिक देवाणघेवाणीबरोबर साध्या वाक्यातील शब्द अवयवाच्या जागी टाळ्या वाजवून शारीरिक हालचालीही करते. तिच्या या पद्धतीचा रोख प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या कौशल्यावर आहे? पहिलं, लय, दुसरं भाषा वापरशास्त्र, तिसरं ध्वनिशास्त्राबद्दलची सजगता आणि चौथं वाक्य व्यवस्था. तर याचं बरोबर ऑप्शन आहे 3 की ध्वनिशास्त्राबद्दलची सजगता. त्याचा काय ऑप्शन आहे? ध्वनिशास्त्राबद्दलची सजगता. म्हणजे विद्यार्थींना किती त्यांचं लक्ष आहे हे ती पाहत राहते. पुढचा प्रश्न पाहू. एकमेकांना समजून घेणे व एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण परिणामकारकरित्या साधणे हा बुद्धिमत्तेचा कोणता प्रकार आहे? पहिलं, अवकाशीय, दुसरं भाषिक, तिसरं आंतरव्यक्तीय आणि चौथं आंतरव्यक्तीय आणि चौथं व्यक्तीय. इंटरपर्सनल आणि इंट्रापर्सनल हे दोन वेगळे. इथं इंटरपर्सनल आहे वर आणि खाली इंट्रापर्सनल आहे, म्हणजे दोन वेगवेगळे जे आहेत ते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे तिसरं, आंतरव्यक्तीय. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांबरोबर वैचारिक देवाणघेवाण करणे म्हणजे म्हणजे तो जो व्यक्ती असतो, इंटरपर्सनल जो व्यक्ती असतो तो काय असतो, तो इतरांच्या भावना देखील काय करत असतो, तो समजून घेऊ शकत असतो. आणि म्हणजे इंट्रापर्सनल जो व्यक्ती आहे तो फक्त स्वतःच्या भावना समजून घेऊ शकतो. तसंच जे इंटरपर्सनल जो असतो तो दुसऱ्यांच्या भावना देखील समजून घेऊ शकत असतो. या दोनमध्ये हे अंतर आहे. तर याचं जे उत्तर आहे ते 3 नंबरचं आहे, आंतरव्यक्तीय. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्यांच्या चुकीच्या प्रतिसादावर शिक्षक सकारात्मक पुनर्दृढीकरणातून उत्तर देतात. यातून शिक्षकाचे कोणत्या गोष्टीचे आकलन दिसून येते? पहिलं, विद्यार्थ्याची नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया समजणे, दुसरं भाषिक विकासाला चालना देणे, तिसरं अध्ययनाच्या विविध पद्धतींचा समावेश करणे आणि चौथं बोधनात्मक विकासाला गती देणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, विद्यार्थ्याची नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया समजणे. चुकीच्या प्रतिसादावर शिक्षक सकारात्मक पुनर्दृढीकरणातून उत्तर देतात, म्हणजे त्यांच्या काय नकारात्मक भावनिक प्रतिक्रिया त्यातून काय होते, समजते. पुढचा प्रश्न पाहू.
जर विद्यार्थ्याची शिक्षणात सहभागी होण्याची आणि त्यातून लाभ घेण्याची क्षमता दीर्घकालीन शारीरिक, इंद्रिय, मानसिक अनारोग्य किंवा अध्ययनातील अक्षमता यामुळे मर्यादित असेल तर त्यावर पुढीलपैकी कशाची निवड करावी? पहिलं आहे उपायात्मक योजना, दुसरं वर्गाचे व्यवस्थापन, तिसरं मानव्य विद्याधिष्ठित शिक्षण, चौथं विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, विशिष्ट गरजांवर आधारित शिक्षण. पुढचा प्रश्न पाहू. मूल्यमापनाचे निकष म्हणजे पहिलं मूल्यमापनाचे मार्गदर्शक सूत्र, दुसरं गुणांची प्रश्ननिहाय वाटणी, तिसरं विद्यार्थ्यांच्या क्षमतेबद्दलचे सर्वसाधारण मत, चौथं मूल्यमापनाचे साधन. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, मूल्यमापनाचे निकष म्हणजे मूल्यमापनाचे मार्गदर्शक सूत्र. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील 2 शब्दांचे लिंग एकसारखे आहे? पहिलं नावात काय आहे? नावेत बैस. दुसरं 50वे पान उघड, पान खाणार का? तिसरं तुझ्या येण्याची वेळ काय आहे? किती वेळ फुकट घालवलास? चौथं बर्फाचा गोळा खाऊ नकोस, काश्मीरमध्ये बर्फ पडत आहे. तर याच्यामध्ये काय ओळखायला सांगितलं? पुढीलपैकी कोणत्या वाक्यात 2 शब्दांचे लिंग एकसारखे आहे? जे 2 शब्द दिलेले आहेत त्यांचे लिंग कोणते एकसारखे आहेत ते आपल्याला शोधायला सांगितलं आहे. तर याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2, 50वे पान उघड, पान खाणार का? म्हणजे याच्यामध्ये पान हे दोन्ही काय आहे? नपुंसकलिंग किंवा पुल्लिंगामध्ये येतं. पुढचं पाहू. ज्ञानरचनावादाच्या सिद्धांतात काय असतं? तर पहिलं विद्यार्थी त्यांचे स्वतःचे जगाचे आकलन आणि ज्ञान घेतलेल्या अनुभवातून आणि त्या अनुभवावर चिंतन करून साध्य करतात. दुसरं भिन्न नमुन्यांच्या विविधतेचा अभ्यास करून दृढ पायावर आधारित निष्कर्ष काढतात. तिसरं विद्यार्थ्यांना शिक्षकाची मदत मिळते आणि ते स्वतः सिद्धांताचे संशोधन व निर्मिती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करतात. चौथं स्वतःचे अध्ययन साधने तयार करून प्रत्यक्षानुभव मिळवतात. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1. ज्ञानरचनावादाच्या सिद्धांतात काय असतं? विद्यार्थी त्यांचे स्वतःचे जगाचे आकलन आणि ज्ञान घेतलेल्या अनुभवातून आणि त्या अनुभवावर चिंतन करून साध्य करतात. पुढचा प्रश्न पाहू. संदेशाचे ध्वनी, शब्दाच्या जाती, रूपव्यवस्थेतील फरक असे विशिष्ट पैलू ओळखून किंवा त्यांच्यामधील फरक लक्षात घेऊन केलेली कृती म्हणजे पहिलं वाचन, दुसरं लेखन, तिसरं श्रवण आणि चौथं भाषण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, श्रवण. याचं उत्तर काय येतं? श्रवण. संदेशाचे व ध्वनी, शब्दांच्या जाती, रूपव्यवस्थेतील फरक हे सगळं कशातून कळणार आहे आपल्याला? पहिलं श्रवण केल्यावरच कळेल ना, म्हणून. पुढचं पाहू. विषय केंद्री पद्धतीत अध्ययनानुभव कशा भोवती संघटित केले जातात? पहिलं विद्यार्थ्यांना विषयात वाटणारा रस, दुसरं अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या गोष्टी, तिसरं शिक्षकाचे विषयावर प्रभुत्व आणि चौथं शैक्षणिक तंत्रज्ञान. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 की अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या गोष्टी. विषय केंद्रित पद्धतीत अध्ययन अनुभव कशावर संघटित केले असतात? तर अभ्यासक्रमामध्ये ज्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या असतात त्याच्यावर ते
संघटित केलेले असतात. पुढचा पाहू प्रश्न. उपजत प्रतिभेच्या सर्वोत्तम लक्षणे खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरून मिळतात? पहिलं बुद्ध्यांक चाचणी, दुसरं भावनिक बुद्ध्यांक चाचणी, तिसरं शिक्षक आणि पालक आणि चौथं शाळेतील संचयी नोंदपत्रक. तर याचं ऑप्शन आहे शाळेतील संचयी नोंदपत्रक. म्हणजे उपजत प्रतिभेची सर्वोत्तम लक्षणे कशावरून दिसून येतात? ते शाळेत जे संचयी नोंदपत्रक असतं त्याच्यावरून ते दिसून येतं. प्रतिभा विचारली, बुद्ध्यांक नाही. बुद्ध्यांक विचारला असता, भावनिक बुद्ध्यांक विचारलं तर ते याच्यातून दिसून आलं असतं, बुद्ध्यांक चाचणीतून किंवा भावनिक बुद्ध्यांक चाचणीतून. पण इथं काय विचारलेले? प्रतिभा. तर जे ऑब्झर्वेशन निरीक्षणातूनच ते दिसून येतात आणि जे पार्टिसिपेट विद्यार्थी करतात शाळेमध्ये त्यातून ते दिसून येत असतं. पुढचा प्रश्न पाहू. एक माध्यमिक शिक्षक अनेक भाषांचे ज्ञान आवश्यक असणाऱ्या करिअरवर भर देण्यासाठी आपले शैक्षणिक सामग्रीत बहुराष्ट्रीय संघटनांच्या बातम्या आणि नियतकालिकातील लेखांचा नियमितपणे समावेश करतो. अशा सामग्रीच्या वापरातून विद्यार्थ्यांना कशासाठी मदत होते? पहिलं, द्विभाषिक समाज गटाची आणि भाषिक संघर्ष जाळ्याची म्हणजे नेटवर्क विविध प्रकारची वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी. दुसरं, लोकांना दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर करायला भाग पाडणारी परिस्थिती समजून घेण्यासाठी. तिसरं, जागतिक समाजात द्विभाषिक असण्याचे फायदे ओळखण्यासाठी. चौथं, मोठे झाल्यावर त्यांना कुठे राहायला आणि काम करायला आवडेल ते समजण्यासाठी. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, जागतिक समाजात द्विभाषिक असण्याचे फायदे ओळखण्यासाठी. पुढचा प्रश्न पाहू. श्रवण भाषणाच्या चाचणीत पुढील संवादाचे मूल्यमापन कसे कराल? शिक्षक, दिल्लीचा पारा इतका वर कसा काय? विद्यार्थी पहिला, प्रदूषण वाढल्यामुळे. विद्यार्थी दुसरा, माझा सुद्धा पारा वर आहे आज. तर ऑप्शन आहे त्यात पहिलं, विद्यार्थी 1 चुकीचा प्रतिसाद, विद्यार्थी 2 बरोबर प्रतिसाद. दुसरं, विद्यार्थी 1 बरोबर प्रतिसाद, विद्यार्थी 2 चुकीचा प्रतिसाद. विद्यार्थी 3 विद्यार्थी 1 चुकीचा प्रतिसाद, विद्यार्थी 2 चुकीचा प्रतिसाद. चौथा ऑप्शन आहे विद्यार्थी 1 बरोबर प्रतिसाद, विद्यार्थी 2 बरोबर प्रतिसाद. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 की विद्यार्थी 1 बरोबर प्रतिसाद, विद्यार्थी 2 चुकीचा प्रतिसाद. पुढचा प्रश्न पाहू. उतार्यातील शब्दाचे मूल्य म्हणजे? पहिलं, विशिष्ट संदर्भात शब्दाचा अप्रत्यक्ष वापर. दुसरं, शब्दाच्या वापराच्या अनेक पद्धती. तिसरं, शब्दाच्या कोशातील अर्थ. चौथं, विशिष्ट संदर्भात त्या शब्दाची अर्थपूर्णता. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, विशिष्ट संदर्भात त्या शब्दाची अर्थपूर्णता. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या भाषा अध्यापनात विद्यार्थ्याच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो? पहिले, व्याकरण भाषांतर. दुसरं, द्विभाषिक. तिसरे, संज्ञापनात्मक आणि चौथं, अनौपचारिक. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, संज्ञापनात्मक. पुढीलपैकी कोणत्या प्रकार भाषा अध्यापनात विद्यार्थ्यांच्या अस्सल आणि अर्थपूर्ण वैचारिक देवाणघेवाणीवर भर दिला जातो? तो कशावर जातो? संज्ञापनात्मकतेवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं आता संपलेला आहे. आपण जो दुसरा भाग होता तो पण पूर्ण केलेला आहे. तर अजूनही मी पुढचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ टाकत राहील. आता तुमची परीक्षा पण जवळ आलेली आहे, तुम्ही चांगला अभ्यास करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.